नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. ओके, सो आज आपलं NCERT बायोलॉजीचं जे 16 चॅप्टर आहे, जे की ह्युमन फिजिओलॉजीमध्ये चॅप्टर येतं, ज्याचं नाव 16 चॅप्टर आहे. त्याचं नाव आहे डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. ओके, सो 16 चॅप्टर डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. सो हे चॅप्टर आज आपल्याला सुरू करायचं आहे. ओके, सो बघा, सर्वात आधी डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय पाहूयात आपण. सो डायजेशन म्हणजे काय? ओके, तर सर्वात आधी डायजेशन कशाचं होतं? सो जे फूड आपण अन्न खातो त्याचं डायजेशन आपल्या बॉडीमध्ये होतं. ओके, सो आणि ही जी फूड आहे ही आपल्या बॉडीची एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. हे तर प्रत्येकाला माहीत आहे. फूड इज अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ह्युमन बॉडी. अलॉंग विथ फूड एक्स्ट्रा आहे. अलॉंग विथ फूड अजून काय रिक्वायरमेंट आहे ह्युमनची? शेल्टर हँड क्लॉथ. म्हणत नाही का, अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची गरज आहे. सो फूड, शेल्टर अँड क्लॉथ, दिस इज द बेसिक नेसेसिटीज ऑफ ह्युमन बिंग. सो त्यामध्ये आज आपल्याला आहे ह्युमन म्हणजे फूडचं डायजेशन कशा प्रकारे होतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन कशा प्रकारे होतं, याचा अभ्यास आपल्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, सो हे झालं फूडची गोष्ट, की फूड आपली बेसिक रिक्वायरमेंट आहे. ओके, सो मग आता या ठिकाणी फूडचे कन्स्टिट्युएंट्स कोणकोणते आहेत? What are the constituents of the food? Okay, so there are 5 constituents of the food. The first is carbohydrates, that is carbs. आपण त्याला carbs असे पण म्हणतो, कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर आहे प्रोटीन्स. ओके, आफ्टर प्रोटीन्स then fats. Okay, and after fats there is vitamins. Okay, and fifth is minerals. Okay, so this fourth and fifth, that is vitamins and minerals, require in small quantity as compared to these. Okay, so the first is big carbohydrates, proteins and fats. These are required in high amount in our body. Okay, so vitamins and minerals are in small quantity. ओके, सो नाव हे झालं फूड बेसिक रिक्वायरमेंट आहे. फूडचे कन्स्टिट्युएंट्स आपण पाहिले. सो आता फूड आपल्याला काय प्रोव्हाइड करतं? फूड प्रोव्हाइड्स, ओके, सो द फूड प्रोव्हाइड्स अस एनर्जी. सो आफ्टर दॅट फूड प्रोव्हाइड्स ऑर्गॅनिक मटेरियल फॉर आवर ग्रोथ. ऑर्गॅनिक मटेरियल for our growth. Okay, growth and repair of body. Growth and repair of body. So what requires? Organic material requires for growth and repair of body. Okay, and along with food we requires one component, that is water. Okay, so water states means water prevent the dehydration of our body. Water prevents the dehydration of our body. Water prevents the dehydration of our body, and as well as water plays a very significant role in digestion. डायजेशन म्हणण्यापेक्षा आपण मेटाबॉलिझम म्हणू शकतो, ती टर्म योग्य राहील. मेटाबॉलिझम, व्हेरी सिग्निफिकंट रोल इन मेटाबॉलिझम. कोणाचा रोल आहे? वॉटरचा. ओके, सो हे झालं फूडचं. त्यानंतर फूडचे कन्स्टिट्युएंट्स आपण पाहिले. त्यानंतर फूड काय आपल्याला प्रोव्हाइड करतं ते पाहिलं. त्यानंतर वॉटर पाहिलं, की वॉटर प्रिव्हेंट्स द डिहायड्रेशन ऑफ अवर बॉडी. त्यानंतर वॉटर प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन अवर मेटाबॉलिझम. म्हणजे डायजेशनमध्ये वॉटरचा खूप इम्पॉर्टन्स आहे. तर आपण जेव्हा डायजेशन टॉपिक स्टार्ट करू ते आपल्याला समजेल की वॉटर कोणासोबत कंबाईन होऊन डायजेशनला आपल्यासोबत हेल्प करतं. ओके, सो आता आपण डायजेशन स्टार्ट करूया.
सो बघा, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे डायजेशन. ओके, डायजेशन म्हणजे काय? तर एक सिम्पल आपण मराठीमध्ये सांगू शकतो की डायजेशन म्हणजे काय, जे कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस असतात, कॉम्प्लेक्स नॉन ॲब्झॉर्बेबल. ओके, आपण लिहून घेऊ कॉम्प्लेक्स दॅट इज नॉन ॲब्झॉर्बेबल, जे ॲब्झॉर्ब होऊ नाही शकत आपल्या बॉडीमध्ये, ते कन्व्हर्ट होतात कशामध्ये? सिम्पल ॲब्झॉर्बेबल सबस्टन्सेसमध्ये. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ, बघा, इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड एन्झाईम्स. इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर्स अँड एन्झाईम्स. बघा, या ठिकाणी वॉटर आला आहे. सो वॉटर प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे कायच तर डायजेशन. मेटाबॉलिझमचे पण दोन प्रकार असतात, एक कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. ओके, सो कॅटाबॉलिझम इज अ डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस अँड ॲनाबॉलिझम इज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. ओके, सो त्याचं कन्वर्जन होतं सिम्पल ॲब्झॉर्बेबल फूडमध्ये, सबस्टन्समध्ये. ओके, आणि हे जे सर्व डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ना, दीज आर ऑल डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आर हायड्रोलेट्स that work in the influence of water. ओके, सो जे आपण पाणी पितो, आपण घेतो आपल्या शरीरामध्ये, ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतं कशामध्ये? मेटाबॉलिझममध्ये. मेटाबॉलिझममध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं काय तर वॉटर. ओके, सो आता जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला सांगतो की डायजेशनची डेफिनेशन काय आहे. बघा, कॉम्प्लेक्स non-absorbable or insoluble substances convert into simple absorbable or soluble substances in the presence of enzymes and water, called as a digestion or known as a digestion. ही झाली सिम्पल डेफिनेशन डायजेशनची. ओके, सो आता नेक्स्ट आहे, आता डायजेशन झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रिएंट्स येतात त्याच्यापासून आपल्याला न्यूट्रिशन भेटतं. सो त्या न्यूट्रिशनचे 5 स्टेप्स आहेत, ते आपण पाहूयात. ओके, सो बघा, आपण आधी डायजेशन, ओके, ॲब्सॉर्प्शन अँड न्यूट्रिशन. सो ह्या न्यूट्रिशनचे 5 स्टेप्स आहेत. सो ते कोणकोणते आहेत? सर्वप्रथम आहे इजेशन, नॉट इंजेशन. ओके, सो इजेशन इज द intake of food in body. Okay, and after digestion the process starts called as digestion. So digestion म्हणजे काय? Complex non-absorbable or insoluble substances converts into simple absorbable soluble substances called as digestion in the presence of water and enzymes. Okay, so second process झाली. त्यानंतर थर्ड प्रोसेस आहे ॲब्झॉर्प्शन. सो आपण पाहिलं डायजेशन झाल्यानंतर ॲब्झॉर्प्शन होतं आपल्या बॉडीमध्ये, न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन होतं. आणि हे जे ॲब्झॉर्प्शन आहे हे मॅक्झिमम कुठे टेक प्लेस होतं? मॅक्झिमम टेक प्लेस इन इंटेस्टाईन्स. आपल्या इंटेस्टाईन्समध्ये मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन टेक प्लेस होतं आणि डायजेशन स्टमकमध्ये. ओके, सो हे झालं ॲब्झॉर्प्शन. त्यानंतर फोर्थ आहे ॲसिमिलेशन. ओके, सो मग आता ॲसिमिलेशन म्हणजे काय? बघा, इथं पाहूयात आपण ॲसिमिलेशन म्हणजे काय. बघा, ॲसिमिलेशन इज द फॉर्मेशन ऑफ protoplasm by cell with the help of nutrients taken up. ओके, बघ, या ठिकाणी इजेशन झालं, फूडचं इंटेक झालं आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो नंतर डायजेशन झालं. सो डायजेशन झाल्यानंतर ॲब्झॉर्प्शन झालं. ॲब्झॉर्प्शन कशाच झालं? न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये झालं. सो ते न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट झाले सेलपर्यंत. ओके, जे न्यूट्रिएंट्स आहेत
ते आपल्या सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट झाले आणि सेलने या न्यूट्रिएंट्सचा यूज कशात केला, सेलने न्यूट्रिएंट्सचा यूज केला प्रोटोप्लाझम तयार करण्यामध्ये आणि त्यालाच असिमिलेशन असे म्हणतात. ओके, सो असिमिलेशन नंतर आहे इजेशन. ओके, इजेशन. आता इजेशन म्हणजे काय, तर इजेशन इज द रिमूव्हल ऑफ सॉलिड वेस्ट, रिमूव्हल ऑफ सॉलिड वेस्ट और रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड. ओके, सो जे फूड डायजेस्ट होत नाही ते बाहेर फेकलं जातं, सो आपण त्याला इजेशन असे म्हणतो. ओके, हे झालं इजेशन आणि यालाच आपण डिफिकेशन असं म्हणू शकतो. डिफिकेशन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो इजेशनला. ओके, सो ह्या 5 स्टेप्स आहे न्यूट्रिशनच्या. फर्स्ट आहे इजेशन म्हणजे इनटेक ऑफ फूड. त्यानंतर डायजेशन म्हणजे काय, तर जे फूड आपण आपल्या शरीरात घेतलं आहे, आपण जे जेवण केलं आहे त्याचं त्या सबस्टन्स इनसोल्युबल, नॉन ॲब्झॉर्बल, कॉम्प्लेक्स फूडमधून सिम्पल ॲब्झॉर्बल, सोल्युबल फूडमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे डायजेशन. ओके, त्यानंतर ॲब्झॉर्प्शन, जे फूड डायजेस्ट झालेलं आहे त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचं आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्प्शन होणे. त्यानंतर आहे ॲसिमिलेशन, जे न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब झाले आहे त्यांचा उपयोग करून प्रोटोप्लाझम तयार करणे, त्याला ॲसिमिलेशन. त्यानंतर इजेशन म्हणजे जे फूड डायजेस्ट झाले नाही आहे, अनवॉन्टेड फूड आहे बॉडीला, ते रिमूव्ह केलं जातं आपल्या बॉडीतून, त्याला आपण एक्सक्रिशन नाही, इजेशन किंवा डिफिकेशन. बघा आता एक्सक्रिशनचं बघा मी पण कन्फ्यूज झालं. आता एक्सक्रिशनचा या ठिकाणी मुद्दा आलेला आहे, तर तुम्हाला एक्सक्रिशन आणि इजेशनमध्ये काय डिफरन्स आहे तो पण पाहूयात. आपला एक्सक्रिशन म्हणजे हे जे आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, त्यामध्ये एक्सक्रिशनचा अभ्यास करायचा आहे. पण इजेशन आणि एक्सक्रिशनचा डिफरन्स, इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ सॉलिड वेस्ट पाहिला आपण. ओके, सो एक्सक्रिशन म्हणजे काय, सो एक्सक्रिशन म्हणजे रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट. थोडक्यात आता तुम्हाला माहीत नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या की रिमूव्हल ऑफ युरिन टू युअर बॉडी. सो रिमूव्हल ऑफ नायट्रोजनियस वेस्ट, कारण की युरिनमध्ये नायट्रोजनियस वेस्ट असतं. ओके, सो तुम्ही सध्या युरिन लक्षात ठेवा, बाकीचा आपला चॅप्टर येईल तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. ओके, सो हे झालं 5 स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन. त्यानंतर डायजेशन झालं. सो आता नेक्स्ट आहे त्याकडे आपण जाऊ. सो बघा आता आपल्याला एक थोडंसं माहिती करून घ्यायची की आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स कुठे कुठे लोकेटेड आहे जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली कुठून स्टार्ट होते. ओके, सो आता मी ही डायग्राम काढली आहे, तुम्ही पण ही डायग्राम काढून घ्या आणि मी तुमच्यासमोर आल्या लेबलिंग करणार आहे. सो तुम्हाला समजेल की कोणत्या पार्टला काय म्हणतात. ओके, सो सर्वात आधी हा जो पार्ट आहे माउथचा, सो त्याला आपण ब्युकल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी असे म्हणतो. आणि आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती ब्युकल कॅव्हिटीपासून ॲनसपर्यंत आहे. पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती आपल्या बॉडीची. ओके, सो हा फर्स्ट पार्ट झाला ब्युकल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी. त्याला आपण ब्युकल कॅव्हिटी म्हणू शकतो आणि ओरल कॅव्हिटी म्हणू शकतो. आणि हा जो पार्ट आहे या ठिकाणी बघा, हा जो पार्ट आहे याला आपण फॅरिंग्स म्हणतो. फॅरिंग्स इज अ पार्ट वेअर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम मिक्स टुगेदर. ओके, सो बघा ह्या इकडे हा जो आहे बघा, हा एअरवे आहे, हे नाकातून हा वे आलेला आहे. ओके, आणि हा ब्युकल कॅव्हिटीमधून. ओके, सो हा जो एरिया आहे या ठिकाणी हा जो रिस्पिरेटरी सिस्टीम आहे ही पण मीट होते आणि ही जी कोणती सिस्टीम आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ती पण मीट होते आणि त्या पार्टला फॅरिंग्स असे म्हणतात. या पार्टला फॅरिंग्स असे म्हणतात. आणि त्या फॅरिंग्सचे 3 पार्ट्स पडतात. 3 पार्ट्स म्हणजे 3 पार्ट्स पडतात आणि त्याला आपण नेसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स अँड लेरिंगोफॅरिंग्स असे म्हणतो. ओके, आणि त्याची जी डायग्राम आहे फॅरिंग्सची ती आपण नंतर जेव्हा फॅरिंग्स पाहू की फॅरिंग्स म्हणजे काय तेव्हा आपण ते पाहू. म्हणजे आता आपण इथं ज्या पण पार्ट्सला लेबल करू त्या आपण पार्ट्सचे डिटेल पाहणार आहोत. सो या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा की फॅरिंग्स या ठिकाणी आहे. ओके, सो याला म्हणतात नेसोफॅरिंग्स,
नेसोफॅरिंग्स. ओके, त्यानंतर पुढचं आहे, याला म्हणतात ओरोफॅरिंग्स. नावाला लक्षात असेल ओरोफॅरिंग्स काय म्हटलं आहे, नेसोफॅरिंग्स काय म्हटलं आहे. आणि पुढचं आहे लिरिंगोफॅरिंग्स. ओके, आणि आपण हे पाहू की त्याला नेसोफॅरिंग्स का म्हटलं आहे, ओरोफॅरिंग्स का म्हटले आहे, लिरिंगोफॅरिंग्स का म्हटले आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे आपण डिटेल स्टडी करू फॅरिंग्सचा, ते आपण पाहणारच आहोत. ओके, सो हे झालं लिरिंगोफॅरिंग्स. सो हा वर्डचा पार्ट झाला आपला. ओके, सो आता जसंच आपण इसोफॅगस थ्रू खाली येऊ तेव्हा पाहूयात कायचे कोणते पार्ट्स आहेत. सो याला म्हणतो आपण इसोफॅगस, फूड पाईप, एलिमेंटरी कॅनल, बरेच नाव आहेत. ओके, फूड पाईप. ओके, आणि आपण हे पण पाहणार आहोत नंतर ट्रॅकिया वगैरे. ओके, सो झालं इसोफॅगस, फूड पाईप. ओके, सो त्यानंतर आपला इथं डायफ्राम असतो. डायफ्रॅमच्या खाली आपले स्टमक आणि बाकीचे ऑर्गन्स येतात, आणि डायफ्रॅमच्या वरती लंग्स, हार्ट वगैरे ते पार्ट्स येतात, बॉडी पार्ट्स येतात. त्यानंतर आता डायफ्राम. ओके, सो आता हे आपलं बॉडी स्टमक आहे. ओके, सो स्टमक्सचे पण 4 पार्ट्स आहेत, की स्टमकचे पण 4 भाग पडतात. ओके, सो हा भाग 1, त्यानंतर हा भाग 2, हा भाग 3 आणि हा भाग 4. ओके, सो आता हा जो डायफ्राम आहे, हा डायफ्राम आहे. ओके, तर मला व्यवस्थित हा डायफ्राम आहे. ओके, सो आता आपण बॉडीची पार्ट. सो फर्स्ट पार्ट आहे कार्डियक स्टमक. कार्डियक स्टमक. कार्डियक स्टमक का म्हटलं आहे, कारण की हा जो पार्ट आहे हा या ठिकाणी हार्टच्या जवळ आहे, म्हणून त्याला कार्डियक स्टमक म्हटले आहे. ओके, हार्टच्या जवळ असल्यामुळे कार्डियक स्टमक. त्यानंतर हा जो सेकंड पार्ट आहे त्याला फंडस. त्यानंतर थर्ड आहे बॉडी पार्ट, हा मेन पार्ट आहे स्टमकचा. त्यानंतर फोर्थ आहे पायलोरिक पार्ट. ओके, आणि या ठिकाणी एक स्पिंक्टर असतं, त्याला पायलोरिक स्पिंक्टर असं म्हणतात. स्फिंक्टर. ओके, आणि या ठिकाणी एक स्फिंक्टर असतं, त्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्फिंक्टर और कार्डियक स्फिंक्टर असं म्हणतात. सो कार्डियक स्फिंक्टर और गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्फिंक्टर. GIT स्फिंक्टर पण त्याला पहिला म्हणता येईल. ओके, सो कार्डियक स्टमक झालं, फंडस स्टमक झालं, बॉडी स्टमक झालं, आणि पायलोरिक पार्ट ऑफ स्टमक झालं. याला पायलोरिक स्फिंक्टर म्हणतात. ओके, सो त्यानंतर या ठिकाणी आहे, याला आपण पॅनक्रिया असे म्हणतो. पॅनक्रियाज, जे पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतं, त्यानंतर आहे, आता आपण आधी या साईडचं लेबलिंग करून घेऊ, मग या साईडला जाऊ. ओके, सो बघा, नंतर मग याला डिसेंडिंग कोलॉन म्हणतात. याला डिसेंडिंग कोलॉन. नंतर या ठिकाणी सिग्मॉइड कोलॉन, याला रेक्टम, आणि याला ॲनस. ओके, याला ॲनस म्हणतात. ओके, आणि याला ट्रान्सफर्स कोलॉन, आडवा असलेला ट्रान्सफर्स कोलॉन. ओके, स्वतः या ठिकाणी स्टार्ट करू. सो याला इलियम म्हणतात. इलियम. ओके, याला जेजुनम, याला जेजुनम म्हणतात. याला इलियम म्हणतात. ओके, आणि याला सिकम, याला अपेंडिक्स. अपेंडिक्स हे एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. ओके, सो हा असेंडिंग कोलॉन. सो याला ॲम्पूल ऑफ वेटर. त्याला ॲम्पूल ऑफ वेटर असे म्हणतात.
ओके, नंतर या ठिकाणी मग स्फिंक्टर असतं, त्याला स्फिंक्टर ऑफ ऑड आहे. स्फिंक्टर ऑफ ऑड आहे जे म्हणायचं म्हणा. त्यानंतर हा पार्ट आहे डिओडेनम. डिओडेनम पार्ट आहे. ओके, सो या ठिकाणी आपलं लिव्हर असतं. ओके, आणि लिव्हरमध्ये सो हे लिव्हर आहे आपलं, आणि या ठिकाणी गॉल ब्लॅडर आहे. ओके, सो लिव्हर, त्यानंतर याला बाईल डक्ट म्हणतात. ओके, बाईल डक्ट, त्यानंतर याला गॉल ब्लॅडर म्हणतात. गॉल ब्लॅडर म्हणतात त्याला. ओके, आणि या ठिकाणी पण एक स्फिंक्टर असतं, त्याला आपण स्फिंक्टर ऑफ बॉयडन आपण त्याला म्हणतो. ओके, त्यानंतर ओके, सो आपलं सगळे लेबलिंग कंप्लीट झालेले आहेत. आणि ही जी डक्ट असते या ठिकाणी, याला हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट असे म्हणतात. ओके, सो बघा आपलं लेबलिंग पूर्ण झालेली आहे सर्व पार्टची. सो बघा, स्टार्टिंगपासून आपण इंटेक ऑफ फूड इजेशन केलं. सो ते स्टार्टिंगला ब्युकल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटीमध्ये येईल, नंतर नेसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लेरिंगोफॅरिंग्स, म्हणजे ब्युकल कॅव्हिटी नंतर ते फॅरिंग्समध्ये येईल. फॅरिंग्स पाहून झाल्यानंतर ते या ठिकाणी एंटर होईल. बघा मॅटनी काय आलं, सर्वात आधी आहे कार्डियक स्फिंक्टर. तर स्फिंक्टर म्हणजे काय, तर स्फिंक्टर इज मेड अप ऑफ स्टायटेड मसल्स पासून बनलेलं असतं. कारण की का असतं स्फिंक्टर, कारण की यातलं जे मटेरियल असतं आपल्या स्टमकमधलं, ते आपल्या घशात येऊ नये, बर्निंग सेन्सेशन आपल्याला याच्यात होऊ नये इसोफॅगसमध्ये, घशामध्ये. सो त्यासाठी स्फिंक्टर असतं की याच्यातलं जे मटेरियल आहे ते बाहेर येऊ नये. ओके, सो याच्यासाठी हे स्फिंक्टर असतं या ठिकाणी. याला आपण इसोफॅगस म्हणतो. सो जेव्हा अन्न आधी कार्डियक स्टमकमध्ये येईल, कारण कार्डियक स्टमक का म्हणतात त्याला, कारण की हा जो पार्ट आहे हा हार्टच्या जवळ आहे म्हणून त्याला कार्डियक स्टमक असे म्हणतात. त्यानंतर सेकंड पार्ट आहे फंडस, आणि थर्ड आहे बॉडी, त्यानंतर फोर्थ आहे पायलोरिक पार्ट ऑफ द स्टमक. सो पायलोरिक पार्टला पण या ठिकाणी एक स्फिंक्टर असतं डिओडेनमच्या जंक्शनला, आणि पायलोरिक पार्टच्या जंक्शनला आपण पायलोरिक स्फिंक्टर असे म्हणतो. त्यानंतर असं खाली आल्यानंतर मग हा जो पार्ट आहे याला डिओडेनम असं म्हणतात. ओके, सो डिओडेनमलाच एक दुसरं पार्ट जॉईन होतं, त्याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो. सो पॅनक्रियाज जॉईन होतो, त्या ठिकाणी एक अजून स्फिंक्टर असतं, त्याला आपण स्फिंक्टर ऑफ ऑडा असे म्हणतो. त्यानंतर ही जी डक्ट असते त्याला हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हणतो. हेपॅटो म्हणजे काय, लिव्हर. सो या ठिकाणी लिव्हर म्हणजे जी डक्ट आहे ती याला अटॅच होते. सो हेपॅटो पॅनक्रिया, सो पॅनक्रियाटिक, याला पॅनक्रिया म्हटलं, सो हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. ओके, सो त्यानंतर याला इथं अजून एक पार्ट आहे, लॅम्पूल ऑफ वेटर असे म्हणतात. सो या ठिकाणी खाली आल्यावर हे स्मॉल इंटेस्टाईन, सो या पार्टला जेजुनम असे म्हणतात. सो या ठिकाणी हा आहे इलियम. ओके, सो आता आहे दॅट इज इंटेस्टाईन. सो याला असेंडिंग कोलॉन म्हणतात, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिकम, अपेंडिक्स, सिग्मॉइड कोलॉन, रेक्टम, आणि रेक्टममध्ये जे डायजेस्टिव्ह ब्रेस्ट असतं ते काही काळासाठी आपण त्या ठिकाणी राहू शकतो. त्यानंतर आहे ॲनस, थ्रू सॉलिड इजेशन होतं. सो हे पार्ट्स होते डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, हे काही पार्ट्स होते. त्यांचा आपल्या डिटेलमध्ये पुढे अभ्यास करायचा आहे. सो तुम्हाला याच्यात फक्त हे समजण्यासाठी की कोणत्या बॉडी पार्ट्सला काय म्हणतात, कोणते बॉडी पार्ट्स कुठे लोकेटेड आहे, ते आपल्याला या डायग्राममधून या ठिकाणी समजतं. ओके, सो ह्याच्यानंतर आता पुढे आपल्याला हे जे सर्व पार्ट्स आहे यांचा डिटेल अभ्यास करायचा आहे. सो या ठिकाणी थोडंसं गर्दी झालेली आहे, तर तुम्हाला समजलं नाही, पण पुढचं जे असेल त्या ठिकाणी आपण व्यवस्थित करूयात. ओके, सो जाऊयात पुढे. बघा, सो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया, आणि जो नेक्स्ट पार्ट आहे आपला त्यामध्ये कोणकोणत्या ग्लँड्स आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, कोणकोणते पार्ट्स आहेत, सो ते आपण पुढच्या लेक्चरने पाहूयात. थँक्यू, बाय.